आहोत सामान्य ज्ञान वर आधारित काही प्रश्न। या ठिकाणी आज आपण सामान्य ज्ञानावर आधारित 10 ते 11 प्रश्नांचा समावेश करणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे, महाबळेश्वरचा माथा हा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक मिनिट। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानचे प्रश्न। या स्क्रीनवरचे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत त्याची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडेल आणि आपल्याला त्याचा भविष्यात उपयोग होईल। तर आजचा पहिला प्रश्न आहे की महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर याचं उत्तर आहे, महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून 1438 मीटर उंचीवर आहे। दुसरा प्रश्न आहे, भगवान बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली? तर भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती ही बोधगया या ठिकाणी झाली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर भारतामध्ये 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो। आपल्या वायुसेनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उज्जैनचे प्राचीन नाव काय? आपल्याला माहिती आहे उज्जैन हे एक धार्मिक ठिकाण आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे आणि या उज्जैनचं प्राचीन नाव अवंतिका असं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न विज्ञानाशी संबंधित आहे की मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्र असतात? तर मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात। यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात मोठा ग्रह कोणता? हा खगोलशास्त्राशी संबंधित असलेला प्रश्न। तर याचं उत्तर आहे बृहस्पती। पुढचा प्रश्न हा सुद्धा खगोलशास्त्राशी संबंधितच आहे, सर्वात लहान ग्रह कोणता? तर याचं उत्तर आहे सर्वात लहान ग्रह हा बुध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आग्रा शहर कोणी बनवले आहे? तर आग्रा शहर हे सिकंदर लोधी यांनी वसवलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, पंजाब केसरी कोणाला म्हणून ओळखले जाते? तर पंजाब केसरी हे लाला लजपत राय यांना ओळखले जाते। पंजाब केसरी म्हणून हा इतिहासाशी संबंधित असलेला प्रश्न। लाला लजपत राय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखल्या जातं। त्यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न आपल्याजवळ आहे, महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला? तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण पाहूयात। महात्मा गांधी यांचा जन्म आपल्याला माहिती असेल, पण तरीही आपण या ठिकाणी पाहूयात की महात्मा गांधी यांचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला। अशा प्रकारे आपण हे प्रश्न सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत। दररोज आपण नवनवीन प्रश्नांचा आढावा या सामान्य ज्ञानाच्या मालिकेमध्ये घेणार आहोत। आपल्या सर्वांना विनंती आहे की माझं हे फ्री नॉलेज 21 यूट्यूब चॅनल आणि या चॅनलवर येणारे सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी संदर्भातले जे काही माझे व्हिडिओ असतील ते लाईक करा, शेअर करा
आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब